आणि ती टेक्निक कोणती आहे तर इलेक्ट्रॉन chemical ionization. This is the second method for the ionization chamber. We can use this chemical ionization. In this method, we can use a reagent gas at very high large excess. We can use reagent gas nearly about 1000 to 10,000 times greater than to your sample molecule, and this sample molecule mixed with reagent gas and kept in the ionization chamber or ionization region. इथं काय करतो आपण केमिकल आयोनायझेशन मध्ये ज्या कंपाऊंडचा आपल्याला मास स्पेक्ट्रोस्कोपी मिळवायचा आहे तो कंपाऊंड समजा एक घेतला असेल तर त्याच्या 1000 पट किंवा 10,000 पटीमध्ये आपण काय करणार आहे रिएजंट गॅस ऍड करणार आहे. त्याने काय होणार आहे हा एक असेल तर रिएजंटचे गॅसचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असणार आहे आणि हे सगळ्यांचं मिक्सचर आपण काय करणार आहे तुमच्या आयोनायझेशन चेंबर मध्ये वेपर फॉर्म मध्ये पाठवून देणार आहे. मग सेकंड वन हियर द प्रेशर इन सोर्स आर टिपिकली हायर दॅन इलेक्ट्रॉन आयोनायझेशन. इलेक्ट्रॉन आयोनायझेशन मध्ये जे काही आपण प्रेशर यूज करणार आहे त्यापेक्षा जास्त प्रेशर आपण केमिकल आयोनायझेशन मध्ये यूज करणार आहे. प्रेशर यूज केल्या हायर केल्यानंतर काय होणार आहे तर प्रेशर हायर केल्यानंतर ते जे रिएजंट गॅस आणि तुमचं सॅम्पल मॉलिक्युल आहे ते एकमेकाच्या अगदी प्रेशर जास्त असल्यामुळे अगदी जवळ यायला बघतील. याच्यामध्ये काय होईल त्या दोघांच्या मध्ये बंबार्टमेंट व्हायला सुरू होईल किंवा त्या दोघांच्या मध्ये म्हणजे सॅम्पल मॉलिक्युल आणि रिएजंट गॅस मध्ये काय होईल आता बंबार्टमेंट व्हायला लागेल किंवा कोलिजन व्हायला लागेल आणि हे कोलिजनमुळे आपल्याला त्याचं आयोनायझेशन होणार आहे. कसं आयोनायझेशन होणार आहे तर मी परत पुढे सांगणार आहे. पण इथं मी मागापासून सुरुवातीला एक शब्द वापरला रिएजंट गॅस. मग रिएजंट गॅस म्हणजे काय तर इथं आपण रिएजंट गॅस म्हणून यूज करणार आहे एक तर मिथेन किंवा दुसरा यूज करू शकतो आपण अमोनिया किंवा तिसरा यूज करू शकतो आपण काय आयसोब्युटेन. ओके परत थोडंसं मी रिपीट करतो. हियर in chemical ionization, we can use a sample molecule with large excess of reagent gas, and this mixture kept in the ionization region. In ionization region, the pressure is very high as compared with electron impact ionization. So that due to high pressure, the sample molecule and the reagent gas come in contact as a bombarding with each other or make its collision with each other. After that, here the ionization takes place. And how the ionization takes place, I will again explain after the examples of reagent gas. In this chemical ionization, we can use the reagent gas, sometimes methane, sometimes ammonia, sometimes isobutane, sometimes methanol, sometimes acetonitrile, depending upon the proton affinity of the reagent gas with completely match with our organic compound. रिएजंट गॅस आपल्याला भरपूर प्रकारे यूज करू शकतो पण इथं आपण बघतोय मिथेन अमोनिया आणि आयसोब्युटेन. आता बेसिकली काय केलं आपण आता आपण बघितलं की रिएजंट गॅस जास्त घेतलाय आणि सॅम्पल मॉलिक्युल अगदी कमी आहे आणि हे काय केलेलं आहे आयोनायझेशन रिजन मध्ये आयोनायझेशन चेंबर मध्ये ह्यांना ठेवलेलं आहे प्रेशर इलेक्ट्रॉन इम्पॅक्ट आयोनायझेशन पेक्षा जास्त केलेलं आहे आणि ह्याच्यामुळे काय होणार आहे प्रेशर इन्क्रीज केल्यामुळे ह्यामध्ये म्हणजे रिएजंट गॅस मध्ये आणि तुमच्या सॅम्पल मध्ये कोलिजन व्हायला सुरुवात होणार. After that, when we can use a beam of electron, then what happen? जेव्हा आपण त्या टंगस्टन फिलामेंट मधनं इलेक्ट्रॉनचा बीम पास केला जाईल तेव्हा काय होईल त्यातली काही एनर्जी हा तुमचा रिएजंट गॅस ऍब्सॉर्ब करेल. ओके आणि हा रिएजंट गॅस ऍब्सॉर्ब केल्यानंतर तो काय होईल तर तो रिएजंट गॅस आयोनाइज होईल आणि रिएजंट गॅस आयोनाइज झाल्यानंतर तो तुमचा जो सॅम्पल मॉलिक्युल आहे त्याला आयोनाइज करणार आहे. बघा महत्वाचा पार्ट हा इथं आहे मी आता एक्सप्लेन करतोय केमिकल आयोनायझेशन मध्ये काय होतं. आता केमिकल आयोनायझेशन मध्ये समजा मी फक्त एक मॉलिक्युल मी सॅम्पलचा घेतलाय. आता सॅम्पलचं मी एक उदाहरण देतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. इथेनॉल सॅम्पल घेतलाय. ओके आणि रिएजंट गॅस मी यूज केला इथे कोणता तर मिथेन हा रिएजंट गॅस यूज केलाय. मग मला सांगा
1 ml जर मी इथेनॉल घेतला असेल तर मिथेन मी किती घेतलेला आहे, तो गॅसेस आहे पण समजा कन्सिडर करा लिक्विड आहे असं, किंवा आपण अमोनिया म्हणूया, म्हणजे अमोनिया सुद्धा गॅसेस फॉर्म मध्येच आहे पण आपण त्याला म्हणूया मिथेन किंवा अमोनिया लिक्विड आहे. तर 1 ml इथेनॉल जर घेतला असेल तर मला 1000 ml मिथेन घ्यावं लागणार. येते समजते लक्षात. मग हा मिथेन आणि त्याच्यामध्ये मी टाकणार काय 1 ml इथेनॉल, आणि हे मी काय करणार आहे वेपर फॉर्म मध्ये कन्वर्ट करणार आहे आणि इलेक्ट्रॉन जिथं आपलं आयोनेशन रिजन आहे तिथं मी पास ही वेपर तिथं पास करणार आहे. प्रेशर तिथं इलेक्ट्रॉन इम्पॅक्ट पेक्षा जास्त आहे, राईट. मग काय होईल तर इथं जसं इलेक्ट्रॉन आयोनेशन मध्ये इलेक्ट्रॉनचा बीम पास केला होता तसं इथं इलेक्ट्रॉन आयोनायझेशन सारखंच बीम पास करणार. पण इथं कॉन्सन्ट्रेशन कोणाचं जास्त आहे, तर इथं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे मिथेनचा. मिथेनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असल्यामुळे काय होणार आहे, हा इलेक्ट्रॉनचा बीम जो आहे यस मिथेन गॅसला, मिथेन वेपरला पहिल्यांदा आयोनाइज करणार, कारण की मिथेनचं कॉन्सन्ट्रेशन काय 1000 पटीनं जास्त आहे. त्यामुळे मिथेन गॅस एकदा आयोनाइज झाला तर तो काय करणार आहे की तो कोलिजन थ्रू जे तुमचं सॅम्पल मॉलिक्युल आहे, कोण आहे सॅम्पल इथेनॉल, त्या इथेनॉलचं आयोनायझेशन करणार. आणि ही एनर्जी इलेक्ट्रॉन आयोनेशन मध्ये 70 इलेक्ट्रॉन वोल्ट जी एनर्जी होती ती जास्त होती. त्यामुळे मी एक काल उदाहरण दिलं होतं, काय दिलं होतं, सोनार की एक लोहार की. लक्षात. तशा प्रकारे इलेक्ट्रॉन आयोनेशन होता तो कसा होता, येस लोहार सारखा एकदम हाय एनर्जी होती, हाय एनर्जीचा बंबार्डमेंट होता. पण इथं केमिकल आयोनेशन मध्ये काय होतं, दुसरा रिएजंट गॅस आहे मिथेन, त्यामुळे त्याच्या जे काही मार बसणार होता लोहारासारखा तो कुठे असणार आहे का त्या सॅम्पलला सोनासारखा बसणार आहे, म्हणजे अगदी छोटा मार. त्यामुळे हा जो तुमचा इथेनॉलचे जे फ्रॅगमेंट्स होतील ते काय होईल, काही वेळेला होतील पण आणि काही वेळेला होणार सुद्धा नाही, लेस फ्रॅगमेंटेशन. आणि त्यामुळे लेस फ्रॅगमेंट झाल्यामुळे मोलेक्युलर आयॉन त्याचे पीक जो असणार आहे तो थोडासा आपल्याला काय दिसणार आहे, इंटेन्स दिसणार आहे. हे त्याचं काय ऍडव्हान्टेजेस आहे. इलेक्ट्रॉन आयोनायझेशनचं जे लिमिटेशन होतं ते केमिकल आयोनायझेशनचं ऍडव्हान्टेजेस आहे. आता मिथेन, अमोनिया आणि आयसोब्युटेन कसं ऍक्ट होतात ते मी तुम्हाला इथं दाखवतो. केमिकल आयोनायझेशन बाय द यूज ऑफ मिथेन ऍज रिएजंट गॅस. आता आपण मिथेन किती घेतलाय, 1 ml इथेनॉल घेतल्यानंतर मिथेन घेतलाय आपण 1000 ml, बरोबर. आणि तिथं काय ते आपलं प्रेशर सुद्धा जास्त आहे आणि मी तिथं काय करतोय, टंगस्टनच्या फिलामेंट मधनं इलेक्ट्रॉनचा बीम एनोडकडे पास करतोय. मग हा मिथेन आणि तुमचा इथेनॉल ह्याचं मिक्सचर त्या इलेक्ट्रॉनच्या बीमला काय होईल, रेक्टँगल मध्ये मिळतील. आणि रेक्टँगल मध्ये मिळाल्यानंतर हा इलेक्ट्रॉनचा बीम पहिल्यांदा कुणाला आयोनाइज करणार आहे, तर पहिल्यांदा मिथेनला आयोनाइज करणार आहे. दोन इलेक्ट्रॉन्स रिलीज होतील आणि CH4 प्लस आणि इथे एक छोटासा डॉट आहे तो आहे रेडिकल. इथं आपला तयार काय झाला, रेडिकल कॅटायन. हा रेडिकल कॅटायन इतकी जास्त एनर्जी ऍब्सॉर्ब केल्यामुळे तो काय असणार आहे, हायली अनस्टेबल असणार आहे आणि तो फ्रॅगमेंट होणार आहे. कसा फ्रॅगमेंट होणार आहे, तर एक ह्या मिथेन मधला एक हायड्रोजन लूज होईल, निघून जाईल ऍज अ रेडिकल, आणि एक असेल काय CH3 प्लस, हा आहे कार्बोकॅटायन, हा आहे रेडिकल कॅटायन. हे आपल्याला लक्षात ठेवायचं, बरोबर. मग आता इथं सेकंड स्टेप मध्ये बघूया. हा आपला CH4 प्लस डॉट, ह्याला आपण म्हणतो काय मिथेन रेडिकल कॅटायन, आणि हा आहे मिथिल कार्बोकॅटायन. हे जे दोन फॉर्म झालेत हे काय करतील, तर आता आपण पुढच्या स्टेप मध्ये बघूया. हा जो मिथेन रेडिकल कॅटायन आहे तो एखाद्या न्यूट्रल मिथेन बरोबर काय होईल, कोलिजन होईल. आणि हा न्यूट्रल मिथेन वरती कोलिजन झाल्यानंतर मला अशा प्रकारे CH5 प्लस प्लस मिथिल रेडिकल हे तयार झालेले दिसते. आता कार्बनची व्हॅलन्सी किती आहे, 4, पण इथं कार्बनची व्हॅलन्सी किती झालेली आहे, 5, राईट. हे थोडस एक्सेप्शनल केस मधले आहे, राईट. त्याच्यानंतर हा CH3 प्लस इथला तो सुद्धा परत एखाद्या न्यूट्रल मिथेन वरती कॉन्टॅक्ट मध्ये आला तर त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये येईल, C2H5 प्लस प्लस लॉस ऑफ हायड्रोजन गॅस. मग आता हे जे आयोनाइज पार्ट आहेत CH5 प्लस आणि C2H5 प्लस, हे दोन पार्ट काय करतात, तर तुमच्या सॅम्पलला, म्हणजे तुमचं सॅम्पल आहे इथेनॉल, त्याला प्रोटॉन ट्रान्सफर किंवा प्रोटॉन अबस्ट्रॅक्ट करून आपल्याला त्याचे पिक्स मिळतात.
कशी मिळतात तर मी त्याची मेकॅनिझम इथं दाखवतो. हा एम म्हणजे तुम्ही कन्सिडर करा इथेनॉल, राईट. आणि तुमचा हा CH5+ कुठं झाला, हा इथून त्याचं आयोनेशन झालेला भाग इथं आलेला आहे CH5+. CH5+ वरती हा तुमचा सॅम्पल दोघांच्या मध्ये जेव्हा कोलिजन होईल तेव्हा काय करेल, हा पॉझिटिव्ह चार्ज तुमच्या जो मॉलिक्यूल आहे त्याला काय करतो, यस आयोनाइज करतो व्हाया प्रोटॉन ट्रान्सफर. प्रोटॉन ट्रान्सफर काय करतो, त्याला आयोनाइज करतो. कसं करतो तर एक CH5 मधला एक प्रोटॉन, आता कार्बनची व्हॅलेन्सी किती आहे 4, त्याच्याकडे हायड्रोजन किती आले 5, त्यामुळे तो काय करणार आहे तर एक हायड्रोजन त्या तुमच्या सॅम्पलला देईल, बरोबर. त्यामुळे मला पीक कोणता मिळेल, M+H असा पीक. आता फॉर एक्झाम्पल मी इथेनॉल घेतलाय, इथेनॉलचा मोलिक्युलर वेट किती येतो, CH3 CH2OH. CH3 चं 15, CH2 चं 14, 15 + 14 झाले किती 29, आणि OH 29 + 16 किती झाले 30, 45, आणि एक हायड्रोजन असे झाले किती 46. पण जेव्हा मी मिथेन रिएजंट गॅस यूज करतो तेव्हा मला 46 ला पीक न मिळता मला पीक कितीला मिळेल, आता 47 ला पीक मिळेल. लक्षात. दुसरी पॉसिबिलिटी आहे, समजा हा तुमचा इथेनॉल किंवा तुमचा सॅम्पल मॉलिक्यूल जर C2H5+ पासून आयोनाइज झाला तर हा C2H5+ मधनं परत काय होणार आहे, एक हायड्रोजन याला ट्रान्सफर केला तर M+H म्हणजे परत काय होईल, इथेनॉलला एक हायड्रोजन एक्स्ट्रा मिळेल आणि आपल्याला मिळेल काय 47 ला पीक मिळेल विथ दिस न्यूट्रल स्पेसिस. आणि तुम्हाला माहिती असू द्या, हा CH4 म्हणजे मिथेन आहे, C2H4 हा पण एक न्यूट्रल पार्ट आहे, CH4 हायड्रोजन हे न्यूट्रल भाग तुमचा डिटेक्टर, मास मधला डिटेक्टर डिटेक्ट करत नाही. मास मधला जो डिटेक्टर आहे तो कोण काय डिटेक्ट करतो तर तो फक्त पॉझिटिव्ह चार्ज भाग जितका आहे, ज्याला आपण म्हणतो पॉझिटिव्ह चार्ज स्पेसिस, तितकाच डिटेक्ट करतो. निगेटिव्ह चार्ज किंवा रेडिकल चार्ज किंवा न्यूट्रल असतील तर तो काय करत नाही, डिटेक्ट करत नाही. त्याच्यानंतर दुसरी एक पॉसिबिलिटी आहे, काही वेळेला ह्या तुमचा जो काय इथेनॉल किंवा त्याला आपण म्हणतो ऑर्गॅनिक सॅम्पल जो आहे त्यातला एक हायड्रोजन काढून घेतो CH5+, आणि त्यातनं आपल्याला काय होतो 46 पासून एक मायनस, म्हणजे हायड्रोजनचा आपला मास 1 आहे त्यामुळे एक मायनस, अशामुळे आपल्याला 45 ला एक पीक मिळतो. अशा प्रकारे इथेनॉल असेल तर इथेनॉलचा मोलिक्युलर वेट येतो 46, पण जेव्हा केमिकल आयोनायझेशन यूज करतो तेव्हा 46 पासून काय होईल, आपल्याला एक कमी तरी पीक मिळेल किंवा एक जास्त तरी पीक. लक्षात, एक्झॅक्ट 46 ला पीक मिळणार नाहीये. दिस इज दी मिथेन ऍज रिएजंट गॅस. इथे मी तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतो. इथं लिहिले काय, CI म्हणजे केमिकल आयोनायझेशन, MS म्हणजे मास स्पेक्ट्रोस्कोपी. हे कोणताही मास स्पेक्ट्रोस्कोपी काढत असताना हे लिहावं लागतो CIMS म्हणून, कारण की हे वेगवेगळी मेथड्स आहेत. EI असेल तर इलेक्ट्रॉन इम्पॅक्ट, CI असेल तर केमिकल आयोनायझेशन. हा कंपाऊंड आहे लॅव्हेंडुलिन ऍसिटेट. त्याचा मोलिक्युलर वेट किती आहे 196, आणि मिथिन इतर रिएजंट गॅस यूज केलेला आहे. जनरली जर OH ग्रुप असेल म्हणजे अल्कोहोल असेल तर अल्कोहोलचा मोलिक्युलर आयन पीक हा हायली अनस्टेबल असतो. त्यामुळे आपल्याला इथं 196 ला इलेक्ट्रॉन आयोनेशन जर केला असतं तर मला इलेक्ट्रॉन आयोनेशन केलं असतं तर मला 196 ला पीक इथं मिळालं नसतं. याच्या लक्षात मला काय सांगायचं आहे, पण मी ह्याचा केमिकल आयोनायझेशन जर केलो तर मला इथं 197 ला एक छोटासा पीक दिसतो. अगदी कमी आहे त्याची इंटेन्सिटी, पण आपल्याला ओळखता येतो 197 ला, आणि तो आहे M+H. M+H म्हणजे काय तर M म्हणजे हा कंपाऊंड आहे, ह्याचा मोलिक्युलर वेट किती आहे 196. जर तुम्ही कॅल्क्युलेट केला तर ह्याचा मोलिक्युलर वेट बसतो 196, आणि त्यात एक हायड्रोजन ऍड होतो ड्यू टू केमिकल आयोनायझेशन. कुठला हायड्रोजन ऍड होतो हे इथं दाखवलाय, हा इथला हायड्रोजन काय होतो ऍड होतात, आणि त्यामुळे मला एक हायड्रोजन एक्स्ट्रा मिळतो आणि तो असणार आहे 197. आणि ह्याच्याबद्दल आपण काय करू शकतो, ह्याचा मोलिक्युलर वेट हा 197 196 हे मॅच होतो, आपण असं कन्क्लुजन काढू शकतो. आता सेकंड वन मेथड आपण बघूया केमिकल आयोनेशन मध्ये, तर तो आहे अमोनिया ऍज रिएजंट गॅस.
आता अमोनिया रिएजंट गॅसला काय होतं बघा, सिमिलरली आपला अमोनियाचा तुम्हाला फॉर्म्युला माहित आहे NH3. हा NH3 70 इलेक्ट्रॉन वोल्ट बंबार्टमेंट झालं तर काय होईल, NH3 चा रेडिकल कॅटॅयन तयार होईल विथ द लॉस ऑफ 2 इलेक्ट्रॉन. मग हा रेडिकल कॅटॅयन जो आहे अमोनियाचा तो न्यूट्रल अमोनियाच्या कॉन्टॅक्ट मध्ये येईल व्हाया बंबार्टमेंटनं, आणि मग मला मिळेल NH4 प्लस कॅटॅयन प्लस NH2 रेडिकल. आणि हा जो NH4 प्लस कॅटॅयन आहे तो आता तुमच्या काय होईल, ऑर्गॅनिक सॅम्पल बरोबर मिक्स होईल आणि मला इथं M+H म्हणजे ह्यातला एक हायड्रोजन हा ऑर्गॅनिक सॅम्पल कडे जाईल, त्यामुळे मला M+H हा रेडिकल हा कॅटॅयन आणि तुमचा अमोनिया हा न्यूट्रल स्पेसिस दिसून येतो. आता मी ह्याच्या आधी म्हटले काय की तुमचा डिटेक्टर न्यूट्रल स्पेसिसला फाइंड आउट करत नाही, त्यामुळे मला हा भाग काय मिळणार नाहीये. आणि आता इथं जर परत मगाचच एक्झाम्पल बघितलात तर CIMS म्हणजे केमिकल आयोनायझेशन मास स्पेक्ट्रोस्कोपी ऑफ लॅव्हॅन्डिलिल ऍसिटेट, मोलेक्युलर वेट किती आहे त्याचा 196, गिव्स मास स्पेक्ट्रा विथ अमोनिया ऍज रिएजंट गॅस. तर मला इथं 197 ला अगदी हाय इंटेन्स म्हणजे त्याला आपण म्हणतो काय, ज्याची इंटेन्सिटी 100% असती त्याला आपण म्हणतो काय, बेस पीक म्हणतो आपण. तर मला 197 ला अगदी बेस पीक मिळालेला आहे जेव्हा मी अमोनिया ऍज रिएजंट गॅस यूज करतो तेव्हा. पण इथं मला आणखी एक पीक मिळालेला आहे 214 ला. हा 214 ला जो पीक मिळालेला आहे तर तो मिळालेला आहे द कॉम्बिनेशन ऑफ युअर ऑर्गॅनिक सॅम्पल विथ धिस NH4 प्लस. आता नायट्रोजनचा मास नंबर किती आहे, येस नायट्रोजनचा मास नंबर आहे 14 आणि हायड्रोजनचे किती आहेत 4, एकूण 14 आणि 4 किती झाले, येस 14 आणि 4 झाले 18. ह्या दोघांचं कॉम्बिनेशनमुळे 196 मध्ये प्लस तुमचे 18 ऍड करा, 196 मध्ये प्लस 18 तर तुम्हाला मिळेल कितीला 214 होतील. आणि ह्याच्या आधारे आपल्याला 214 ला हा पीक मिळतो आणि हा पीक आहे अनवॉन्टेड पीक. तो पीक कसा आहे, अनवॉन्टेड पीक आहे. दिस इज द लिमिटेशन ऑफ अमोनिया ऍज रिएजंट गॅस. आता तिसरा आहे रिएजंट गॅस म्हणून आपण यूज करतो कोणता, तर आयसोब्युटेन. सिमिलरली असंच होतं, हा आहे आयसोब्युटेन म्हणजे CH आणि ह्या CH ला 3 मिथिल ग्रुप अटॅच असेल तेव्हा आपण त्याला म्हणतो काय, आयसोब्युटेन. हा आयसोब्युटेन जेव्हा 70 इलेक्ट्रॉन वोल्टच्या फ्लो मध्ये येईल तेव्हा त्याचं आयोनायझेशन होईल, येस ह्या CH कडे रॅडिकल कॅटॅयन. आता हा CH कडे रेडिकल कॅटॅयन म्हणजे हा टर्शरी आहे आणि टर्शरी मोर स्टेबल असतो हे तुम्हाला माहिती आहे. हा टर्शरी रेडिकल कॅटॅयन परत आयोनाइज होईल पॉझिटिव्ह चार्ज आणि हा रेडिकल कॅटॅयन हायड्रोजनचा. हा पॉझिटिव्ह चार्ज कॅटॅयन तुमच्या ऑर्गॅनिक सॅम्पल वरती कॉन्टॅक्ट मध्ये येईल तेव्हा एक हायड्रोजन ट्रान्सफर होईल इकडून आणि आपल्याला जसं की एक हायड्रोजन एक्स्ट्रा, जसा इथेनॉल असेल तर 46 चा पीक यायला पाहिजे होता पण तो पीक येतो कितीला 47 ला. अगेन मी तर सेमच एक्झाम्पल देतोय, तर तो आहे लॅव्हॅन्डिलिल ऍसिटेट. मोलेक्युलर वेट किती आहे 196, पण आपल्याला तो आयसोब्युटेन म्हणून रिएजंट यूज केला तर एक ने एक्स्ट्रा येतो आणि तो येतो 197. ओके, पण इथं अमोनिया नसताना हा त्याचा बेस पीक असत नाही. दिस इज दी आयसोब्युटेन ऍज रिएजंट गॅस. आता आपल्याला प्रश्न पडला असेल हाऊ टू सिलेक्ट रिएजंट गॅस किंवा कोणता रिएजंट गॅस आपल्याला केमिकल आयोनायझेशन साठी चांगला असेल. आता हे एक्झॅक्टली आपल्याला सांगता येत नाही, पण हे आपण बोलू शकतोय, म्हणू शकतोय द चॉईस ऑफ रिएजंट गॅस इज डिपेंड्स अपॉन the carefully matching the proton affinity of reagent gas to the sample molecule. If the greater is the difference between proton affinity of sample and the reagent gas, then more the energy will transfer to the sample of the during ionization. आता काय प्रत्येक मॉलिक्यूलचा म्हणजे मिथेन असेल, अमोनिया असेल किंवा आयसोब्युटेन असेल, ह्यात जो काही प्रोटॉन ऍफिनिटी म्हणजे प्रोटॉन निघण्याची जी काही पॉसिबिलिटी आहे, प्रोटॉन जो निघतो तो प्रोटॉन निघणारा तुमचा मॅच झाला पाहिजे ऑर्गॅनिक सॅम्पलवरती. आणि प्रत्येक ऑर्गॅनिक सॅम्पल भरपूर नंबर ऑफ ऑर्गॅनिक सॅम्पल आहेत आणि प्रत्येक वेळेला मॅच होतील असं काय सांगता येत नाही.
जर समजा ह्याच्यात जर डिफरन्स जो आहे प्रोटॉन अफिनिटीचा सॅम्पल आणि तुमच्या रिएजंट गॅसचा जर जास्त असेल तर काय होणार आहे, एनर्जी सुद्धा जास्त सॅम्पलकडे ट्रान्सफर होणार आहे. आणि एनर्जीकडे सॅम्पलकडे जास्त ट्रान्सफर झाली तर काय होईल, तर मोलिक्युलर आयन कमी ऑब्झर्व होईल, म्हणजे मोलिक्युलर आयनची इंटेन्सिटी काय होईल, कमी ऑब्झर्व होईल. त्यामुळे आपण चूज करताना ज्याची प्रोटॉन अफिनिटी त्या सॅम्पलची आणि रिएजंट गॅसची मॅच होईल तिथंच तोच सॉल्व्हंट काय करायचा आपण चूज करायचा आहे. आता इथं काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत बघा. हायड्रोजन गॅस सुद्धा आपण रिएजंट गॅस म्हणून यूज करू शकतो, मिथेन म्हणून पण यूज करू शकतो, अमोनिया यूज करू शकतो, आयसो ब्युटेन आहे, मिथॅनॉल आहे, आयसोनायट्रिल आहे. त्याला आपण म्हणतो काय, मिथिल नायट्रिल सॉरी, किंवा आपण त्याला आपण म्हणतो ऍसिटोनायट्रिल. ओके. आता ह्याच्यात काय आहे बघा, ह्या प्रत्येकाची प्रोटॉन अफिनिटी दिलेली आहे किलो कॅलरी पर मोल मध्ये, आणि हा त्याचा रिएजंट आयॉन. मिथेनचा CH5+ C2H5+ आता आपण बघितले, अमोनिया असेल तर NH4+, आयसोब्युटेन असेल तर आयसोब्युटेन कॅटायन, राईट. तसं इथेनॉलचं पण दिलेलं, मिथेनॉलचं पण दिलेलं आहे आणि आयसोनायट्रिलचं पण दिलेलं आहे. आणि आपल्याला इथं पीक कसा मिळतो हे दिलेलं आहे. M+H मिळतो, M+H मिळतो, इथं आपल्याला M+H मिळतो, प्लस इथं ऍडिशनल पीक मिळतो अमोनियाचा. आणि अशा प्रकारे आपण काय करू शकतो, हे ठरवू शकतो. ज्याची प्रोटॉन अफिनिटी तुमच्या सॅम्पल वरती मॅच होईल तर आपल्याला तिथे चांगले रिझल्ट. ओके. आता इथे एक मी कंपॅरिझन दाखवतोय. इथं केमिकल आयोनायझेशन आहे लॅव्हॅन्डिलिल ऍसिटेट. त्याचं मोलिक्युलर वेट किती आहे, 196. हे तुम्हाला जर प्रॅक्टिससाठी करणार असेल तर तुम्ही काढू शकता. आणि इथं प्रत्येक ठिकाणी एकदा मिथेन रिएजंट गॅस यूज केलाय, एकदा आयसोब्युटेन रिएजंट गॅस यूज केलाय आणि एकदा अमोनिया यूज केलाय. तर आता मिथेन रिएजंट गॅस केल्यानंतर मला काय ऑब्झर्व होतोय, तर मला इथं M+H बरोबर, म्हणजे 196 प्लस हायड्रोजनचा 1 म्हणजे 197 ला पीक मिळतो. पण तो कसं आहे, अगदी त्याची इंटेन्सिटी कमी आहे, जवळपास 1% त्याची इंटेन्सिटी. पण ह्याचा जो बेस पीक आहे तो कितीला आहे, 137. आणि हा 137 मध्ये हा एवढा जो भाग येतो, मला वाटतं हा इथून पुढचा एवढा भाग, तो हायली अनस्टेबल आहे. त्यामुळे सॉरी हायली स्टेबल आहे, त्यामुळे तो मला पीक मिळालेला कितीला, 137. त्यात मी दुसरा भाग घेतोय काय, मिथेनला रिप्लेस करतोय आणि आयसोब्युटेन घेतोय. तर मला त्याची इंटेन्सिटी M+H ची थोडीशी जास्त मिळते मिथेनपेक्षा, बरोबर. आणि मिथेनपेक्षा जास्त मिळते, पण ह्याचा जो काय बेस पीक आहे तो मागास सारखा 137 लाच आहे. म्हणजे हा भाग जेवढा आहे तो स्टेबल आहे म्हणून. ओके. पण मी थोडस आता इथं बघितला तर ह्या इथं मिथेनची प्रोटॉन अफिनिटी तुमच्या ह्या लेव्हॅन्डिलिल ऍसिटेट वरती मॅच होत नाही, त्यामुळे त्याची इंटेन्सिटी काय कमी. इथं थोडीशी मॅच होती त्याची, त्यामुळे इंटेन्सिटी काय झालेलं आहे, वाढलेलं आहे. पण मी जर अमोनिया घेतला तर त्याची इंटेन्सिटी अगदी हायली मॅच होती, त्यामुळे बेस पीक जो मगाशी 137 ला होता तो काय झाला, कमी झाला. पण मोलिक्युलर आयन जो पीक आहे 197 ला, म्हणजे M+H अमोनिया यूज करतो तेव्हा तेव्हा काय झालेलं आहे, जास्त झालेलं आहे. पण अमोनियाचा डिमेरिट काय आहे, की आपल्याला एक ऍडिशनल पीक मिळतो, कुठला, अमोनियाचा NH4+. आणि हा आपण काय करू शकत नाही, टाळू शकत नाही. म्हणजे इथेनॉल घेतला तर 46 मध्ये 14 ऍड करा, सॉरी 18 ऍड करा, 46 मध्ये किती होतात, 50, 64. म्हणजे 46 ला बेस पीक मिळेल इथेनॉलचा, जो इथेनॉल ह्याच्यात मॅच झाला तर. आणि बरोबर मला 64 ला आणखी एक पीक मिळेल, तो असणार आहे M+NH4+. हे त्याचं अमोनियाचं काय डिसएडव्हान्टेजेस आहे. ओके. Then the main advantages of CIMS is the selective production of quasi-molecular ion. आता quasi-molecular ion म्हणजे काय, एक हायड्रोजन तुमच्या मोलिक्युलर आयनला अटॅच होतो आणि तो मोलिक्युलर आयनला अटॅच झाल्यामुळे मला एक न काय होतं, मोलिक्युलर वेट वाढतो. समजा मोलिक्युलर वेट 100 असेल आणि मी CIMS काढलो तर मला किती मिळेल, पीक 101 ला मिळेल. समजा मोलिक्युलर वेट एखाद्या कंपाऊंडचा 175 आहे आणि मी त्याचा CIMS काढलो तर मला पीक कितीला मिळतो, 176 ला. आणि 176 ला जो पीक मिळतो त्याला आपण म्हणायचं काय, क्वासी मोलिक्युलर आयन. त्याला आपण म्हणायचं काय, क्वासी मोलिक्युलर आयन. समजतंय. दिस इज दी
केमिकल आयोनायझेशन मास स्पेक्ट्रोस्कोपी. आता इथं एक मी कंपॅरिझन दाखवणार आहे इलेक्ट्रॉन आयोनायझेशन आणि केमिकल आयोनायझेशन मध्ये काय होतं. ओके, इलेक्ट्रॉन आयोनायझेशन मध्ये हाच मोलिक्यूल आहे. त्याचं नाव ब्युटिल मिथॅक्रिलेट. नावात काही त्याचं घेणं देणं नाहीये, हे दोन्हीचं स्ट्रक्चर सेम आहे. ह्या दोन्हीचा मी इलेक्ट्रॉन आयोनायझेशन मास स्पेक्ट्रोस्कोपी काढूया आणि केमिकल आयोनायझेशन मास स्पेक्ट्रोस्कोपी काढूया. आणि ह्या कंपाऊंडचा मोलिक्युलर वेट आहे किती 142 त्याचा मोलिक्युलर वेट. जेव्हा मी EIMS काढतो ह्या कंपाऊंडचा तर मला 142 ला किती पीक छोटा दिसतो. आता तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती दिसतो का नाही हे पण मला डाऊट आहे, पण इथं मोलिक्युलर आयॉन अगदी छोटा आहे, बेअरली विजिबल. तुम्ही तिथं काय घ्यावं लागणार आहे, एक मायक्रोस्कोप घेऊन बसावं लागणार आहे तर तुम्हाला तो पीक दिसणार. का पीक दिसणार नाही तर इलेक्ट्रॉन आयोनायझेशन मध्ये आपण 70 इलेक्ट्रॉन वोल्ट जी एनर्जी यूज करतो ती एनर्जी ह्या कंपाऊंडला जास्त होती. त्यामुळे ह्याचा जो काही मोलिक्युलर आयन तयार होईल तर तो कम्प्लिटली सगळाच डॉटर मध्ये ब्रेक होईल. म्हणजे 87, 69, 56, 82, 100 ह्याच्यामध्ये. त्यामुळे मला इथं एखादा म्हणजे 100 त्याचे पार्ट मध्ये डिवाइड झालं तर त्यात फक्त एक कुठेतरी असणार, काय असणार आहे की तुमचा मोलिक्युलर आयन असणार आहे. त्यामुळे त्याची इंटेन्सिटी काय असणार आहे, अगदी कमी असणार आहे. आणि ह्याच कंपाऊंडचा जर मी केमिकल आयोनायझेशन काढलो तर मला काय होईल, यस, तर मला केमिकल आयोनायझेशन काढलो इथे तर मला एक क्वासी मोलिक्युलर आयन पीक मिळेल. म्हणजे मोलिक्युलर वेट 142, 143 ला पीक येतो, त्याला म्हणायचं काय, क्वासी मोलिक्युलर आयन पीक. आणि तो मला त्याची इंटेन्सिटी थोडीशी वाढलेली दिसून येते. हे कशामुळे, तर केमिकल आयोनायझेशन मध्ये आपण इलेक्ट्रॉन बीमची एनर्जी थोडीशी कमी करतो. इलेक्ट्रॉन बीमची एनर्जी कमी केल्यामुळे मला हा पीक काय होईल, थोडासा एक्स्ट्रा त्याची इंटेन्सिटी थोडीशी जास्त मिळून जाईल. ठीक आहे, इथं आपला केमिकल आयोनायझेशन भाग संपतो. आता पुढचा भाग आहे डिसॉर्प्शन आयोनायझेशन. आणि आपल्याकडे वेळ शिल्लक आहे 1 मिनिट 48 सेकंद. काय करायचंय, मला हा परत शिकवायचंय. मी इथं मीटिंग एंड करतोय, परत मीटिंग स्टार्ट करा, परत जॉईन व्हा आणि आपण आता पुढे काय करूया, हे डिसॉर्प्शन आयोनायझेशन टेक्निक्स बघूया. ठीक आहे, मी इथं स्टॉप करतोय, परत जॉईन व्हा.